रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विरोधात शेतकऱ्यांचे एक दिवसीय धरणे आंदोलन. रिसोड तालुका प्रतिनिधी नारायण अरू पाटील. रिसोड तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सातत्याने गैरकारभार व भ्रष्टाचाराच्या तक्रारीचे चर्चेत असणाऱ्या रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत माहे ऑक्टोबर 2024 मधील महाराष्ट्र राज्याच्या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता असताना बनावट कागदपत्रे तयार करून नियमबाह्य पद्धतीने आपल्या मर्जीतील सहकाऱ्यांना मोठी आर्थिक देवाणघेवाण करून अत्यंत घाईघाईत करारनामे करून देण्याचे काम केले गेले. तसेच ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024च्या कालखंडात मोठ्या प्रमाणात बनावट देयके अदा करून बाजार शेष पोटी जमा झालेली रक्कम हडपण्यात आली असून मागील बऱ्याच दिवसापासून व्यापाऱ्याकडून शेष वसुली प्रलंबित असताना त्यांची परवाने नूतनीकरण करून देऊन त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शेतमाल खरेदी सुरू आहे. अशा थकीतदार व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होऊ शकते. त्यामुळे अशा व्यापाऱ्यावर कायदेशीर कारवाई करून थकीत शेषची रक्कम वसूल करण्यात यावी. तसेच शासनाकडून सोयाबीन पिकाला 4,892 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे हमी भाव असताना बाजार समितीत मात्र व्यापाऱ्याकडून 4,000 रुपये प्रति सोयाबीन खरेदी सर्रास होत असताना बाजार समिती प्रशासन व सभापती व व्यवस्थापकीय मंडळ व्यापाऱ्यांना अभय देण्याचं काम करत आहेत. बाजार समितीच्या स्थापनेच्या शेतकरी हिताच्या मुख्य उद्देशाला हरताळ फासली जात आहे. यासह अनेक गंभीर व शेतकरी हितांच्या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने रिसोड येथील सहाय्यक उपनिबंधक सहकारी संस्था रिसोड यांच्या कार्यालयासमोर दिनांक 2 जानेवारी 2025 सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. पादरापुढे इंडियन न्यूज 24. विभागीय सहकारी निबंधक सहकारी संस्था अमरावती यांच्या आदेशाने या बाजार समितीचा पूर्ण भ्रष्टाचार बाहेर आलेला आहे. त्यामध्ये 4 कोटीचा भ्रष्टाचार झालेला असून त्या अहवालावर जे काही लोक दोषी असतील त्या दोषींवर कारवाई झालीच पाहिजे या मागणीसाठी या ठिकाणी आज आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन देत आहोत. तसेच विधानसभेची आदर्श आचारसंहिता चालू असताना काही महाभागांनी बाजार समितीचं हित न पाहताना त्या ठिकाणी बकऱ्याला जसं कापल्या जाते त्या ठिकाणी ही बाजार समितीची कसाईसारखी कपाई करून लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करून बलिदा खाल्लेला आहे. ते सर्व गाळे शेतकऱ्याच्या हितासाठी शेतकऱ्यांसमोर सर्व जाहिरातीद्वारे जाहीर हराशी झाली पाहिजे. ती जर जाहीर हराशी झाली असती तर या बाजार समितीमध्ये लाखो रुपये आज रोजी शेतच्या माध्यमातून, अनामतच्या माध्यमातून व भाड्याच्या माध्यमातून करोडो रुपये या ठिकाणी जमा झाले असते. तर या ठिकाणी या आधीच्या सभापतींनी करोडो रुपये बाजार समितीच्या खात्यामध्ये जमा केलेले असताना त्या पैशाच्या रूपातून बाजार समितीच्या आवारामध्ये कॉन्क्रीट रस्त्याचं काम करण्याचं नियोजनसुद्धा आधीच्या संचालक मंडळाने केलेलं होतं. परंतु त्या ठिकाणी असलेले पैसे, शेतकऱ्याचा आलेला शेष आज रोजी त्या बाजार समितीच्या खात्यामध्ये 1 रुपया जमा त्या ठिकाणी राहिलेला नाही. या सर्व पायबंदीला आळा घालण्यासाठी या ठिकाणी आम्ही शासनाला जागे करण्यासाठी निवेदन दिलेलेच आहेत. निवेदन देऊन सुद्धा त्यावर कारवाई होत नसल्यामुळे त्या कारवाई होण्याकरिता या ठिकाणी आज आम्ही तालुक्यातील सर्व पक्षाच्या वतीने, सर्व शेतकऱ्याच्या वतीने या ठिकाणी धरणे आंदोलन देत आहोत. या धरणे आंदोलनाला न्याय मिळावा हीच एक माफक इच्छा आहे. आपल्या पत्रकार बांधवाच्या वतीने या सर्व न्यायाला वाचा फोडावी हीच आमची सर्वांची नम्र विनंती आहे व शेतकऱ्यांना न्याय मिळावा ही आमची आग्रहाची मागणी या ठिकाणी आम्ही घोषित करीत आहोत. धरणे देऊन आंदोलन करून जर न्याय मिळाला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही आमरण उपोषण करू. ते करूनही जर न्याय नाही मिळाला तर शेवटी न्यायाच्या मार्गाने आम्ही हायकोर्टाची पायरी चढून त्या ठिकाणी न्याय घेतल्याशिवाय आम्ही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही ही या ठिकाणी आम्ही ग्वाही देतो. अनियमितता आहे का विचारा साहेब, आहे का? थोडी मला असू शकते. 13 नंबरचा मुद्दा तुम्हाला पणन संचालकानं 12(1) ची परमिशन दिलेली आहे. त्या पत्रात यानुसार याने हे करा, हे तुम्ही सगळं डिटेल त्याची पूर्ण अटी शर्तीची पूर्तता केलेली आहे. हे तर पूर्णच केलं आहे, पण एखादी राहिली असेल त्याच्यात. एखादी ठीक आहे, पण सर्वच नाही राहिलं ना. सर्व नाही राहिले साहेब. पण ते आपल्या पणन संचालकाच्या या आंदोलनकर्त्याचं एक म्हणणं काय आहे की पणन संचालकाच्या परवानगी चौकशी करील त्याचा माझ्या वरिष्ठ कार्यालयाला त्याचा अहवाल देईल. मान्य जिल्हा उपनिबंधक वाशिमला माझा त्याचा पूर्ण अहवाल जाईल. मी कोणती कारवाई करणार नाही.